धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानेही जोरदार तयारी सुरू केलेली आहे। आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्क कार्यालयात इच्छुकांनी मुलाखतीसाठी मोठी गर्दी केली होती। माजी मंत्री अनिल पाटील यांच्यासह माजी आमदार फारुख शाह, ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी, सुनील नेरकर, कैलास चौधरी, सुमित पवार, अनिल मुंदडा हे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। प्रभाग क्रमांक 5 मधून माजी सभागृह नेते कांतीलाल दाळवाले, प्रभाग क्रमांक 18 मधून राहुल तारगे, प्रभाग क्रमांक 6 मधून माजी उपनगराध्यक्ष दिलीप साळुंके, प्रभाग क्रमांक 7 मधून वलवाडीचे माजी सरपंच कल्पना मुकेश खरात, सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांच्यासह विविध प्रभागात अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना माजी मंत्री पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काही नवीन पक्ष नाही। अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही बघितलेल्या आहेत। त्यामुळे कोणाला ऑप्शन असला पाहिजे किंवा याला पर्याय म्हणून कोणाची चर्चा असेल तर ती जनतेची चर्चा आहे। नागरिकांना परिवर्तन हवे असेल, जनता योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी बसवते। धुळे मनपा निवडणुकीत पक्षाकडून सक्षम उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार असून तसे अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहे। त्यामुळे त्यांनाही आम्ही संधी देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या कालावधीनंतर होत आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्यांचे प्रमाण खूप मोठे आहे। त्यामुळे डावलणे वगैरे असा काही प्रकार नाही। कार्यकर्त्यांची गर्दी मोठी असल्यामुळे युतीबाबत थोडेफार मागेपुढे होऊ शकते। युतीमध्ये लढविणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, परंतु अजून त्यावर फार काही चर्चा झालेली नाही। समाधानकारक जागा मिळाल्यानंतर आमचे प्राधान्य युतीलाच राहील असेही त्यांनी सांगितले। आमच्या धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे 240 अर्ज होते दुपारपर्यंत। आता जवळपास 280 उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेलेले आणि भरलेले पण आहेत। आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितकी मुलाखती होतील, काही काळ मी थांबेल, काही काळ आमची समिती ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिगर क्लिअर करू। सर, युतीचं काय म्हणणं आहे? ही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यामुळे युती करणं हे प्रथम कर्तव्य होतं। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे। चर्चा काही झाली नाही। भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे। त्या बैठकांना राष्ट्रवादीला कुठेतरी डावलण्यात आल्याचा प्रकार समोर येतो, काय सांगा? हे असं काही म्हणता येणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच वर्षानंतर होत आहेत। त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे डावलणे वगैरे असा काही प्रकार नाही। वरती आमची महायुती आहे, महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे, पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे, त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं। मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं। आपल्या नेत्यांकडून स्थानिक परिस्थिती, उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाही। पण आपल्या नेत्यांकडून सोबतचा या आधीच नारा देण्यात आलेला आहे। कोणत्या नेत्यांकडनं? आपल्याच नेत्यांकडून, आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून। जिल्ह्याचा प्रभारी आहे, मी जो नारा दिला ना तो अंतिम नारा असेल। समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे, मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल, जबाबदारी जर का दिली असेल तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे। मी तो करण्याचा प्रयत्न करतोय। त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे। दादा